नमस्कार, मी तन्मय टिल्लू. संध्याकाळचे 5 वाजतात आणि आपण पाहताय 5च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. उद्धव ठाकरेंना संपवून भाजपनं शिंदेंना आणलं, तसंच आता शिंदेंना संपवून शिवसेनेमध्ये नवा उदय होण्याची तयारी सुरू झाल्याचा मोठा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. वडेट्टीवारांचा रोख हा उद्योग मंत्री उदय सामंतांकडे आहे आणि त्यामुळे उदय सामंतांनी वडेट्टीवारांवर पलटवार केलाय. वडेट्टीवार हे फडणवीसांना किती वेळा भेटले हे सांगू शकतो, मात्र आम्ही काही राजकीय संकेत पाळतो असा पलटवार आता उदय सामंतांनी केलाय. उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नयेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे. तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही. म्हणून तो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे, हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना दणका मिळालाय. 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. मुंबई हायकोर्टानं पोलिसांना मोठा झटका दिलाय. 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलिसांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश आता देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. मुंबई हायकोर्टानं पोलिसांना मोठा झटका दिलाय. त्यामुळे हा एन्काउंटर हा फेक एन्काउंटर होता, हा बोगस एन्काउंटर असल्याचं म्हणण्यात येत आहे. 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळेच अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी 5 पोलिसांवर गुन्हे दाखल झाले असे आदेश देण्यात आले. दरम्यान चौकशी अहवालामध्ये काय म्हणण्यात आलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार आहेत. अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार. 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालणार. संरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद आहे. बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत. अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद. अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवलेली नाही. पायात गोळी मारण्याऐवजी डोक्यात गोळी का मारली? बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्याने सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल. आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल. न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. काही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका ही सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे हे आपण सातत्याने सांगत असतो. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. आपल्या माध्यमातून अशा काही घटना आमच्यापर्यंत पोहोचत असतील तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देऊ. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात संजय शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अभिजित मोरे पोलीस हवालदार, हरीश तावडे पोलीस हवालदार, वाहन चालक यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
पुढची बातमी, राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारलाय. त्यावेळी फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांना अंधारात ठेवून एन्काउंटर झाला का असा सवाल राऊतांनी विचारलाय. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती. सध्या गेम करण्याचे प्रकरण खूप वाढलेलं आहे. गेल्या 15-20 दिवसामध्ये प्रत्येकजण त्या सरकारमध्ये 3 पक्ष आहेत. अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्री पदापासून पालकमंत्री पदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहे आणि एक दिवस मोठा गेम कोणाला तरी वाजणार आहे. पुढची बातमी, दरम्यान अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहूड म्हणून करायची होती असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर काही जणांना वाचवण्यासाठी एन्काउंटर करण्यात आला असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय. हत्या निर्गुण हत्या, आणि त्याला जबाबदार पोलीस नाही. या पोलिसांच्या डोक्यात भरवणारे कोण हे शोधून काढा, त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा. त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात, कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मेन हे बलात्कार केले त्यांना लपवायचं होतं. आणि आता माहीत पडलं की आता फेक एन्काउंटर झाला अक्षय शिंदेचा. मग कोणाला वाचवण्यासाठी ही घटना त्यानिमित्तानं घडली, कोणाच्या दबावाखाली घडली? कसं आहे की त्यावेळेस ठीक आहे, पण हा फेक एन्काउंटर का केला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कुणाला वाचवण्यासाठी केला? त्या जे शाळेचे मालक होते आपटे त्याला वाचवण्यासाठी तर हा फेक एन्काउंटर केला नाही. कसं आहे, म्हणून मी म्हटलं की कोणाचा पोलिसांवर दबाव होता का? आता 5 पोलिसांवर कारवाई करणार आहे, ते तोंड उघडतीलच पुढे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणापलीकडचे आहेत आणि त्यामुळे कोणीही आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होणार नाही अशा शब्दात उदय सामंतांनी राऊतांना उत्तर दिलंय. उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला होता. उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील. मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही. आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदे आता साताऱ्याहून ठाण्याकडे येण्यासाठी रवाना झालेत. महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झालेत. नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदावरून हा वाद उफाळलाय. महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरनं वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यासाठीच एकनाथ शिंदे आता साताऱ्याहून ठाण्याकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांचं हेलिकॉप्टर हे थेट ठाण्याकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळालं. एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागले. एकनाथ शिंदे साताऱ्याहून दरेगावातनं थेट ठाण्याकडे येण्यासाठी रवाना झाले. पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवण्यात गैर काय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर महायुती भक्कम असून पालकमंत्री पदावर मार्ग निघेल असंही शिंदे म्हणाले. ठीक आहे, अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्याने अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राग आला की ते दरेगावात जाऊन बसतात असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. तर एकनाथ शिंदेंचा दौरा पूर्वनियोजित असल्याचं उत्तर शंभूराज देसाईंनी दिलंय. आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे,
त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यानुसार चालणार आहे का? एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होते नागा साधूंबरोबर. पण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. कोण राऊत? त्याला काय शिवसेनेतलं माहिती? शिवसेनेमध्ये काय आहे ते राऊताला काय माहिती? राऊताला काय काम नसते. सकाळी 9ला उठतात, तुम्ही लोक बूम घेऊन जाता पुढे, किती बरळत सुटतात. तर जिथं महाबळेश्वर एक्सटेंड करता येईल, विस्तारित करता येईल, वाढवता येईल, त्याची मी म्हणतो हे काय म्हणतो त्याला, कन्सल्टिंग एजन्सी म्हणून, म्हणजे प्लॅन DPR तयार करायची एजन्सी म्हणून MSRDCला नियुक्त माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच केलेला आहे. त्या संदर्भामधला आम्हाला आढावा घ्यायचा होता. त्याच्यासाठी शिंदेसाहेबांचा नियोजित दौरा आहे. शिंदेसाहेब बिलकुल या संदर्भामध्ये नाराज वगैरे आहेत. अशा अफवा कुणी उठवायची आवश्यकता नाही. तर इकडे पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद आता चव्हाट्यावर आलाय, कारण नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि आदिती तटकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय. गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्री केल्यानं दादा भुसे नाराज होते, तर रायगडमध्ये आदिती तटकरेंना पालकमंत्री दिल्यानं भरत गोगावलेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. भरत गोगावलेंना डावलल्यानं महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. भुसे आणि गोगावलेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. बातमी रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आता विकोपाला गेल्याची. राजकीय अस्त झाला तरी चालेल, मात्र तटकरे कुटुंबाला पालकमंत्री पद हे स्वीकारणार नाही असा इशाराच आमदार राजेंद्र थोरवेंनी दिलाय. या संदर्भात नाराजी वरिष्ठांना कळवल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो. आम्ही वरिष्ठांना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं. तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादात राष्ट्रवादीनंही उडी घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादीचे असल्यानं आम्हाला पालकमंत्री पद द्या अशी मागणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी केली आहे. त्यामुळे गिरीश महाजनांना दिलेलं पालकमंत्री पद आता कोणत्या पक्षाकडे जाणार याकडेच लक्ष लागलंय. मागणी तर आमची आहेच. आमच्याकडे 7 आमदार आहे, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्री पद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील. एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा. सर्वसाधारणपणे त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात. बीडच्या पालकमंत्री पदावरूनही पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. बीडची लेक म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मला आनंदच झाला असता असं विधान पंकजा मुंडेंनी केलंय. आणि त्यामुळे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली असल्याची चर्चा रंगतीये. आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत, कारण शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळेंनी याबाबत मोठा दावा केलाय. 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळेंनी केलंय. ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा शेवाळेंनी केलाय. जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि उबाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत. त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो. आपल्या पक्षाचा अस्त दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या. आपल्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये
म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे. दरम्यान राहुल शेवाळ्यांचा आकडा चुकतोय अशा शब्दात राजकीय भूकंपाच्या दाव्याची संजय राऊतांनी खिल्ली उडवली आहे. शेवाळ्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील म्हणाले. 25 खासदार असतील आमचे आणि 45 आमदार असतील, ते त्यांचा आकडा चुकतो आहे शेवाळ्यांचा, काहीतरी गडबड आहे. म्हणून म्हणतो की या शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. मोदींनी त्यांची व्यवस्था केली, ज्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. असं आहे, कोणी 15 कोणी 25. आता शेवाळे कुठे आहेत, शेवाळे कोण आहेत, शेवाळेंना काही बुड आहे का, की त्यांच्या बुडाला शेवाळच आहे. त्यामुळं अशा बेसलेस वक्तव्याला आम्ही फार काही महत्त्व देत नाही. संख्या कमी आहे, लढाईची जिद्द आहे, आम्ही लढत राहू आणि जनतेच्यासाठी विरोधी म्हणून सरकारवर नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यासाठी आमची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत राहू. दरम्यान शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडी पुढे टिकणार का अशा चर्चा रंगल्या असतानाच आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार आणि ठाकरेंमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. शेवटी तिन्ही पक्षाचे विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य यांना घेऊन भविष्य काळात योग्य वेळी बैठक होईल. सगळ्यांच्या तारखा बघून काँग्रेस पक्षाशी बोलायचं अजून त्यांच्याशी सगळ्यांची एकत्रित एक बैठक काहीतरी होईल. पण काय त्याची अर्जन्सी लगेच नाही आहे, 10-12 दिवसात काहीतरी होईल. आणि आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपासून पुढील हप्ता मिळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे. दुसरीकडे 2,50,000पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी असं आवाहनही करण्यात आलंय. परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमौलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा. तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमौलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. पुढची बातमी, खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या जामिनावर सुनावणी पुढे ढकलली आहे. ही सुनावणी आता 23 जानेवारीला होणार आहे. केस कोर्टात कराडच्या वकिलांनी विनंती केली होती. यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यानं जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जालाच CID कडून विरोध करण्यात आलाय. संतोष देशमुख हत्येप्रकरणी मकोका लागलेल्या कराडची CIDला चौकशी करायची आहे, म्हणून वाल्मिक कराडला जामीन देऊ नये अशी विनंती CIDनं कोर्टाकडे केली होती. वाल्मिक कराड प्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची CID कडून चौकशी करण्यात आली आहे. वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली. खाडेंच्या मध्यस्थीनंच हा व्यवहार झाल्याचा संशय आहे आणि याच पार्श्वभूमीवर खाडेंची चौकशी करण्यात येते. पुढच्या बातमीकडे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची मुलगी आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिबानी वडेट्टीवार यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आलंय. नागपुरात रविवारी मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसनं आंदोलन केलं होतं, पण या आंदोलनाला शिबानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा पुत्र केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर यांच्यासह जवळपास 60 जण गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आता बातमी डोंबिवलीत येते. डोंबिवलीतल्या सोनारपाडा भागामध्ये बैलांच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं.
बंदी असतानाही बैलांच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि झुंज बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी केली आहे। याचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर याची दखल घेत बांदपाडा पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा ॲग्रोवनमधून। बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्र 2 दिवसांपासून बारदाना अभावी बंद आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत। शेतकऱ्यांवर रात्रीचा मुक्काम करावा लागतोय, तर काही शेतकरी आपला माल खरेदी केंद्रावर न नेता बाजारात कमी भावात विकतायत। जळगावच्या शिरसोलीतील शेत शिवारात 2 एकर शेतात वन्य प्राण्यांनी पिकांचं मोठं नुकसान केलंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात सापडलंय। नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते। गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलानं कांदा पिकाला झटका बसतोय। सकाळच्या सुमारास पडणारे दव, ढगाळ वातावरण, दुपारी वाढलेला उन्हाचा पारा याचा परिणाम कांद्यावरती जाणवतोय। यामुळे कांद्यावर करपा मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये लसणाचे दर पुन्हा गगनाला भिडलेत। 500 रुपये प्रति किलो मिळणारा लसूण आता 600 रुपये प्रति किलो इतक्यानं विकला जातोय। मात्र लसणाची आवड कमी असल्यानं तर लसणाच्या दरात तेजी कायम आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकांची लागवड करत असून बाहेरील मजूर कापूस वेचणीला आले नाहीत। त्यामुळे वेचणी अभावी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड हाल होतात। काही शेतकऱ्यांवर 2 वेळेची कापूस वेचणी एकाच वेळेस करावी लागते। धाराशिव जिल्ह्यात यंदा चांगले उत्पादन मिळेल या आशेवर द्राक्ष बागा जोपासल्या आहेत। तर परदेशात द्राक्ष निर्यातीसाठी धाराशिव जिल्ह्यातील 729 द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत नोंदणी केली आहे। धाराशिव जिल्ह्यात मागील 6 वर्षाच्या तुलनेत यंदा 643 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागांची लागवड केली गेली आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा इथं थेट परभणीवरून शेतकऱ्यांना कलिंगड आणून विक्रीस सुरुवात केली आहे। महामार्ग असल्यानं मोठ्या प्रमाणात लालबुंद असलेली कलिंगड नागरिकांना आकर्षित करतायत। हवामान बदलांचा फटका बसल्यानं यंदा काश्मीर, हिमाचल प्रदेशच्या सफरचंदांचा हंगाम लवकरच आटोपला। त्यामुळे बाजारपेठेतील सफरचंदाची मागणी लक्षात घेत आमदारांनी आयातदारांनी इराण आणि टर्की येथील सफरचंद आयात करण्याचा निर्णय घेतला। यामुळे आता इराणच्या सफरचंदांचा हंगाम सुरू झालाय। वेंगुर्ले तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी डॉक्टर अनंत आजगावकर यांनी लाल भेंडीचं झाड विकसित केलंय। 20 फूट 2 इंच इतकं उंच हे झाड विकसित करून नवीन विक्रमाची नोंद त्यांनी केली आहे। कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात आली आहे। सिंधुदुर्गात शेत शिवारात आणि बांधावरती जांभळी मंजिरी बहरली आहे। या सुगंधी फुलांचा सर्वत्र दरवळ पसरला असून निसर्गाचा हा विलोभनीय आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक आणि निसर्गप्रेमी गर्दी करतायत। या जांभळ्या मंजिरीची मनमोहक फुलं जणू जांभळी शाल पांघरल्यासारखी दिसतात। महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। याच 2100 रुपयांबाबत महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी आता एक महत्त्वाचं विधान केलंय। त्या काय म्हणाल्यात, पैसे कधी मिळणार यावरचा हा रिपोर्ट। लाडकी
लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकांपूर्वी दिलं होतं. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे वेध लागलेत. मात्र राज्यातल्या तब्बल 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण 2100 रुपये देण्याबाबत कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर नसल्याचं स्वतः महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय. नेमकं आदिती तटकरेंनी काय म्हटलंय पाहूया. लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागाने त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू केली होती. 2100 रुपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल. मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. असं स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर आर्थिक भार किती आहे याबाबतचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. 6 हप्ता निवडणूक संपले, लोक म्हटले आता तुमचे पैसे येणार नाही. 6 हप्ता पाठवला आपल्या खात्यामध्ये आणि आता अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्चमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये. असं असलं तरी लाडकीच्या 1500 रुपयाच्या हप्त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार वाढल्याचं अनेक मंत्र्यांनी कबूलही केलंय. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे. त्यात जर हप्ता 2100 रुपये केला तर सरकारचं टेन्शन अधिकच वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकार पूर्तता करणार की 1500 रुपयांवरच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागणार असा प्रश्न राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.